आपला महाराष्ट्र हा संतांचा आहे, शाहू फुले आंबेडकर विचारांचा आहे, पुरोगामी विचारांचा आहे. तर इथं या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये सध्या एकदम हिडीस असे प्रकार चालू आहेत. त्यातला एक प्रकार म्हणजे हा कॅप्टन खरात या भोंदू बाबाचा आहे. आसाराम बापू किंवा एप्स्टीन फाईलचे हिडीस प्रकार आपण कायम ऐकतो, पण त्यालाही लाजवेल किंवा त्याच्यासारखाच तोडीचा एक कांड जे लिंग पिसाट किंवा विकृत मनोवृत्तीचा जो मनुष्य आहे त्या कॅप्टन खरातनं केलंय. आणि याच्यावर सगळ्यात वाईट अशी गोष्ट म्हणजे याला पाठीशी घालण्याचं काम महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे. तर या रुपाली चाकणकर या चित्रामध्ये दिसत आहेत. तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना त्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून तात्काळ काढून टाकावं आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करावी. कारण त्या एक महिलांचं या नराधमानं शोषण केलेलं आहे. इतकं शोषण की ते किस्से आपण ऐकण्याच्या पलीकडचे पण आहेत, चीड आणणारे आहेत. अरे तर तरी सुद्धा या महिला आयोगाच्या अध्यक्षा अजून आपल्या पदावर टिकून आहेत आणि यांचे अक्षरशः यांच्याशी इतके घनिष्ठ संबंध दिसत आहेत की या चित्रामध्ये बघा त्यांच्यावरती छत्री धरलेली आहे त्यांनी. दुसरं म्हणजे इथं त्यांच्या पाय धुतले जात आहेत आणि त्याची पूजा केली जाते. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती महिला आयोगांच्या अध्यक्षा करतायत आणि त्यांना या नराधमाबद्दल जरा सुद्धा माहिती नाही आहे असं त्या म्हणतायत. म्हणजे एकदम हे हास्यास्पद आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जी नाचक्की होते ती होतच आहे. पण मुख्यमंत्र्यांनी ही नाचक्की थोडी तरी कमी करावी. म्हणजे त्या असं म्हणतात बघा या चाकणकर की त्या एका ट्रस्टवरती आहेत, महादेव ट्रस्टवरती, आणि तिथं त्यांचे कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम होतात. असं असताना कॅप्टन खरात यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही असं त्या इथं स्पष्टपणे म्हणतायत. म्हणजे हे एकदमच बिनबुडासारखं बोलणं आहे. म्हणजे मला काही त्यातलं माहीतच नाहीये अशा टाईपचं ती या चाकणकर बोलतायत आणि हे एकदम हास्यास्पद असं आहे. तर लोकांनी याच्यामध्ये जे पत्रकार आहेत दत्तात्रय खेमनर यांनी यांचं खूप कौतुक करायला पाहिजेत आणि आपले पत्रकार जे आहेत ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी सर त्यांनी या विषयाला वाचा फोडलेली आहे. ते सर्व एकंदरीतच धक्कादायक आहे. मागं एकदा दत्तात्रय खेमनार यांनी त्यांच्यावरती आरोप केले होते त्या खरातावरती. तर तुम्ही त्या खरातांची बदनामी का करताय? तुमच्याकडे काही पुरावे आहेत का? असं म्हणून त्यांनी या रुपाली चाकणकरांनी उलट खेमनार यांनाच माफी मागायला भाग पाडलं होतं. म्हणजे इतकी दहशत या चाकणकर मॅडमची आहे आणि अक्षरशः ते महिला आयोगाचं नाव खराब करतायत. महिलांची इथं लखतर विषयावर टांगलेली असताना यांना काही त्याचं पडलेलं नाहीये. निर्लज्जासारखं त्या स्पष्टीकरण देत बसलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं ज्या महिला शिकार झालेल्या आहेत त्या काही सर्वसामान्य नाही आहेत. यांचे जे शिकार आहेत या कॅप्टन खरातचे, तर ते सर्व एकदम उच्चभ्रू आहेत. म्हणजे उद्योगपती असतील, सरकारी नोकरदार असतील, मंत्रालयातील पण काही महिला यांच्या शिकार झालेल्या आहेत असं आपल्याला यातून समजतं. एकदम गलिच्छ असा हा माणूस आहे. तर याच्यावरती कारवाई होईल का किंवा ती होण्याची शक्यता कितपत आहे हा प्रश्न आपल्या महाराष्ट्राला पडलेला आहे. कारण याचे जे सावज आहेत ते एकदम उच्चभ्रू आहेत. म्हणजे या माणसाकडे इतकी अमाप अशी संपत्ती आहे की त्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आपल्या देशातील एकदम महागड्या लोकांच्याकडे, त्या महागड्या गाड्या फक्त काही ठराविक लोकांच्याकडेच असू शकतात. त्या गाड्या या माणसानं आपल्याजवळ ठेवलेल्या आहेत. आता हा जो कॅप्टन खरात आहे, कॅप्टन म्हणजे हा मर्चंट नेव्ही मध्ये होता. हा काय भारतीय नेव्ही मध्ये पण नव्हता हरामखोरा. तर हा माणूस त्याच्यावरती कारवाई होईल का? होईल तर ते प्रकरण किती पुढे जाईल किंवा ते प्रकरण नक्की दाबलं जाईल, की काही दिवस याच्यामध्ये मीडियामध्ये चर्चा होईल आणि ते शांत होईल अशी पण चर्चा आहे. तर हा खरं म्हणजे एप्स्टीन फाईलला सुद्धा टक्कर देणारा आपला महाराष्ट्रातला नीच मराठी माणूस सापडलेला आहे. हे सुद्धा आपल्याला यातून समजतं. तर यामध्ये अनेक लोक सापडलेले आहेत, राजकीय नेते असतील की ते सुद्धा आपण याच्यामध्ये ओळखू शकत नाही. तर हा जो बाबा आहे आणि हा भोंदू आहे आणि याच्याशी संबंधित असणारा जो एक वर्ग आहे, याचे जे सेवेकरी असतील किंवा याला पाठीशी घालणारे, आत्ताच इथं पाठीशी घालणारे आपल्याला राजकीय नेतृत्व दिसत आहेत, तर फारसं काही याच्यावरती कारवाई होणार नाहीये. कारण झालीच तर ती तोंड देखली होईल. काय अशी कठोर कारवाई याच्या मार्फत होणार नाही. कारण सध्या
हे भाजपच्या गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. त्यांना खरंच काही पडलेलं नाहीये. एक हुकुमशाही सरकार अशी या सरकारची ओळख आहे. तर आपल्याला पाहायचं आहे की याच्यामध्ये राहुल कुलकर्णी सारखे पत्रकार किंवा दत्तात्रय भनगर जे आहेत त्यांना खरंच आपण सॅल्यूट केला पाहिजे की त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडली. तर हे एकच सांगतंय की हे प्रकरण दिसतं एवढं गंभीर नाहीये. याच्यामध्ये अधिकारी, राजकारणी, मोठमोठे उद्योगपती आहेत आणि त्यांची बदनामी होऊ शकते जर त्यातील नावं जर समोर आली तर. त्यामुळे हे जे फाईल्स आहेत ते हे काही दिवसानंतर हे दडपलं जाईल, बंद केलं जाईल अशी चिन्ह आपल्याला दिसता येतात. तर महाराष्ट्राचा जेफ्री ऑपस्टीन कोण? तर तो हा कॅप्टन खरात आहे. खरं म्हणजे कॅप्टन सुद्धा नसेल तो. तर ते समजून घेणं आता आपल्या लोकांना इथं याची वाचा फोडणं गरजेचं आहे. आता याची पारदर्शक चौकशी होईल का? तर आपल्याला तशी होण्याची शक्यता खूप अशी कमी दिसते. त्यामुळे याला काही होणार नाही. हा काही दिवसानंतर हा बाहेर सुद्धा पडेल आणि अ, एकंदरीतच आपल्याला परमेश्वर आणि भक्त जे असतात, तर त्यांच्यामध्ये मधल्या लोकांची काय, या भोंदूंची काय गरज असते? तर संवाद साधण्यासाठी काही गरज नसते. तर याचे जे कारनामे आहेत ते खूप वाईट आहेत. तर याच्यावर लवकरच जनतेनं न्याय करावा आणि याला जनतेच्या दरबारामध्ये अशा विकृतानं द्यावं. इतकंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणू शकतो. अ, महाराष्ट्रात आता हा विषय एखादा डायव्हर्ट करण्यासाठी एखादा दुसरा विषय आपलं सरकार घेऊन येईल. कारण हा विषय जितका वाढतो, कारण आपण बघा हिंदू धर्म वगैरे ज्या गोष्टी करतो, तर हिंदू धर्मामध्येच असे बंधू आहेत. आता मागं ज्या अहिल्यानगर मधला एक तो आता काय वारकरी संप्रदायाला बदनाम करणारा जो माणूस होता, संत ज्याला म्हणतो आपण, महाराज होता तो भोंदू महाराज. तर त्याची गोष्ट शांत होत चर्चेत आहे तोपर्यंत याचे प्रकरण निघालं. म्हणजे हिंदू धर्माला बदनाम कोण करतं? तर हिंदू धर्माला बदनाम हिंदूच करतात. बाहेरच्या लोकांची गरज नसते बाहेरच्या धर्मातील लोकांची आपल्याला. त्यामुळे हे प्रकरण सुद्धा खूपच वाईट आहे. आणि जर पत्रकारिता तर सध्या मरलेली आहेच, संपलेलीच आहे. पण तरी सुद्धा कुलकर्णी असतील, राहुल कुलकर्णी किंवा दत्तात्रय भनगर सारखे माणसं अजून टिकून आहेत. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आपण केलं पाहिजे. त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आणि जर लाज शिल्लक असेल तर या चाकणकर मॅडमनी आपला राजीनामा द्यावा. नाहीतर त्यांना हाकलावं. कारण असंही त्यांचं काही कर्तृत्व नाहीये त्या पदाला साजेसं. त्यामुळे गृहमंत्री जे आपल्या महाराष्ट्राचे आहेत तर त्यांनी काही करून यांच्यावर कारवाई करावी. कारण हे प्रकरण महाराष्ट्राच्या परंपरेला तर आहेच आणि याच्यामध्ये कितीतरी हजारो स्त्रिया याच्याखाली दबलेल्या असतील आणि हा ब्लॅकमेलिंगचे पण उद्योग करायचा आणि ते सांगण्यासारखे नाहीये त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी. त्यामुळं याच्यामध्ये मोठे राजकारणी असतील, अधिकारी असतील सापडलेले आहेत. त्यामुळे ते आपली नावं पुढे येऊ देणार नाही. त्यामुळे हे प्रकरण काही दिवसानंतर बंद होईल. इतकंच आपण याच्यातून म्हणू शकतो. पण एकंदरीतच सध्याचा जो काळ आहे तो आपल्यासाठी खूप वाईट आहे. त्यामुळे महिलांनी किंवा आपण सर्वांनीच स्वतःची काळजी घेणे आणि अशा गोंधूंपासून सावध राहणे या इतकंच आपण याच्यामध्ये समजून घेऊ शकतो. तोपर्यंत सावध राहा, सतर्क राहा. थँक्यू.